मागे पायऱ्या जाणवत होता। सहज बघितले तर मागे कुणीही नव्हतं। समोर धुक्याची जणू शाल पांघरली होती। खांबावरच्या मिनमिनत्या दिव्यात, हो, धुक्यामुळे दिवे खूप कमी लाईट देत होते। समोरचं काहीही दिसत नव्हतं। परत मागे पायऱ्या अगदी स्पष्ट जाणवत होती। मागे कोणीतरी आहे। नुकतंच माझं लग्न झालं होतं। आम्ही हनीमूनला एका हिल स्टेशनवर आलो होतो। आमचे अरेंज मॅरेज असल्याने, तसेच पूर्वीचा काळ, त्यामुळे नवऱ्याशी आधी बोलणं भेटणं काहीही झालं नव्हतं। लग्नात पण काही बोललो नाही। त्यानंतर घरात खूप पाहुणे, थोडक्यात आम्हाला बोलताच आलं नव्हतं। आम्ही हिल स्टेशनला पोहोचलो तेव्हा रात्रीचे 9 वाजले असतील। मग जेवण वगैरे झालं। हे मला बोलले, आपण जरा थोडं फिरून येऊ, तुला चालेल ना? मी पटकन हो बोलले। तसेच दोघे बोलत बोलत चाललो होतो। निर्मनुष्य रस्ता, सर्वत्र काळोख पसरलेला। त्या जागेची नक्की माहिती नाही, पण वय अल्लड, जोडीदाराचा सहवास हवा हवासा, खूप बोलावे असे प्रत्येकाला वाटते। तसे मलाही वाटत होते। गारठा मरणाचा होता। धुक्यामुळं समोरचं काहीही दिसत नव्हतं। आणि तेवढ्यात समोर काळोखातून हालचाली जाणवल्या। एक स्त्री हातात कंदील घेऊन उभी होती। डोक्यावर उलटा पदर घेऊन डोकं घट्ट बांधलेलं। एवढ्या थंडीतही अंगावर शाल, स्वेटर काहीच नव्हतं। तिचे हळूहळू चालणे भयप्रद वाटले। जणू एखादा हॉरर मूव्ही बघतोय की काय। डोळे दिसतच नव्हते, चेहरा पण नीट दिसत नव्हता। पायातल्या पैंजणांचा छमछम आवाज, रातकिड्यांची किरकिर त्या भयान शांततेचा भंग करत होती। रस्ता निर्मनुष्य होता। आजूबाजूला कोणीही नाही हे आम्हाला जाणवले। आता जळका वास येत होता। तिच्याकडे बघायचे तर धैर्यच नाही। आणि मागे पायरव येत होता। समोर ती अहोंनी माझा हात घट्ट पकडला। काहीतरी विचित्र आहे हे आम्हाला जाणवलं। आणि तेवढ्यात समोरच्या स्त्रीच्या साडीने आपोआपच पेट घेतला। ती तरीही समोर चालत होती। जरा सुद्धा ओरडली नाही, घाबरलीही नाही। आता माझे लक्ष तिच्या पायाकडे गेले। तिची साडी गुडघ्यापर्यंत होती, त्यामुळे स्पष्टच दिसलं। तिचे पाय, जिथे तिचा उजवा पाय हवा होता तिथे डावा पाय होता, आणि जिथे डावा पाय हवा होता तिथे उजवा पाय होता। म्हणजेच तिचे पाय उलटे होते। म्हणजे ती भूत होती। आम्ही घरकन मागे वळालो तर मागे जवळजवळ एक 10 फूट उंच असलेला माणूस उभा होता। त्याने संपूर्ण काळे कपडे घातले होते। अंगात हुडी होती। टोपी तोंडावर ओढून घेतल्याने त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता। आम्हाला जणू धडकीच भरली। अहो पटकन बोलले, गुरुदेव दत्त महाराज, आता तुम्हीच वाचवा या संकटातून। आम्ही जीवाच्या आकांताने तिथून पळत सुटलो। मागून पायरव येतच होता। अजिबात मागे बघितलेच नाही। आम्ही धावतच हॉटेलवर आलो। आम्हाला दोघांनाही धाप लागली होती। 12 वाजून गेल्याने सगळे झोपले होते। कसेबसे कुलूप उघडले, आधी दार घट्ट लावले, आणि मग आम्ही बेडवर बसलो। पण खिडकी उघडीच होती, आणि त्यातून दिसले ते तर अजूनही भयानक होते। आम्ही पाहिलं, नुसते गंबूट चालत होते, जणू ते कुणाला तरी शोधत आहेत। खिडकीपाशी जायची तर हिंमतच नाही। मरणाची थंडी, आणि दारावर एकच सनसनीत थाप। मी आहोंकडे बघितलं। ते डोळे मिटून दत्त महाराजांचा जप करत होते। मी हळूच उठले आणि ती खिडकी हलकीच बंद करणार, एवढ्यात एक काळाकुट्ट केसाळ हात आतमध्ये आला। मी जोरात किंचाळले, त्यानंतर मी खालीच कोसळले। आता तिच्या नवऱ्याचं म्हणणं, मी जप करत होतो। बायकोची किंकाळी ऐकून मी डोळे उघडले। ती खाली पडलेली होती, आणि एवढ्यात इंटरकॉमची बेल झाली। मी आधी फोन उचलला। हॅलो, एनी प्रॉब्लेम सर? प्लीज कम टू माय रूम, देर इज अ प्रॉब्लेम। थोड्याच वेळात बॅटरीचा प्रकाश खिडकीवर मारत, मोठ्या आवाजात बोलत 4-5 जणांचे आवाज, दारावर थापा, सर घाबरू नका, आम्ही आहोत, दार उघडा। मी हळूच दार उघडले। बायकोच्या तोंडावर
पाणी मारले. ती शुद्धीवर आली. आम्ही दोघेही खूप घाबरलो होतो. माझं संपूर्ण शरीर घामाने भिजलं होतं. झालेला प्रकार त्यांना सांगितला. त्यावर ते बोलले, सर तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण इथे हे प्रकार घडतातच. काही वर्षांपूर्वी एका स्त्रीने इथे आत्महत्या केली होती. तिने स्वतःला जाळून घेतलं होतं. तुम्ही गेलात तिथे तिची झोपडी होती. बऱ्याच लोकांना ती अजूनही कंदील घेऊन तिथे फिरताना दिसते. इथे खूप भुताटकीचे अनुभव येतात, त्यामुळे रात्री बाहेर पडायचे नाही. तो अनुभव विलक्षण होता. आम्ही 2-3 दिवस तिकडेच राहिलो, पण रात्रीचं अजिबात बाहेर पडलो नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, निशा सोनटक्के यांची ही भयकथा असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.